किंवा आपल्याला जे काही कठीण प्रसंग असतील का किंवा जे काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील त्याच्यातून तुम्हाला मार्ग नक्कीच ह्या दुकानात आल्यावर मिळेल. कायम पॉझिटिव्ह राहण्यासाठी हे अतिशय महत्वाचं असं हे लाकूड आहे. अगरबत्ती लावण्याचं कारण मुख्य उद्दिष्ट असं असतं की आपल्याला घरात गेल्यानंतर किंवा देवपूजा करताना मन प्रसन्न होणं गरजेचं आहे. आपण अगरबत्ती बांबूची लावायची का स्टिक लावायची याच्यामध्ये अडकण्यापेक्षा देवाला काय आवडतं. नमस्कार मंडळी, तर कसे आहात सगळे. गुरुकृपामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आषाढी एकादशी जवळ आलेली आहे, तसंच गणपतीसाठी पण आता गणपती उत्सव पण जवळ आलेला आहे. तर गणपती उत्सवासाठी आपल्याकडे विविध प्रकारच्या सुगंधित अगरबत्त्या, जसं की आपली गुरुकृपा स्पेशल आहे, औदुंबर आहे, गिरनार आहे, तशी तपस्वी आहे. ह्या अगरबत्त्यांना तुम्ही उदंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल प्रश्नच नाही. आपल्या घराघरामध्ये बऱ्याचशा लोकांच्या आपल्या व्हिडिओमार्फत अगरबत्त्या गेलेल्या आहेत. जसं की आपण व्हॉट्सअप करतात, त्याच्यावर आपण त्या पोस्टाने किंवा कुरिअरनी पाठवतोय. लोकांचे चांगले अनुभव पण आहेत, आवडत आहेत, पण परत रिपीट ऑर्डर आलेले आहेत. तर आज मी सांगणार आहे तुम्हाला अगरबत्ती. आता काही लोक म्हणतात की बांबूची अगरबत्ती लावू नये, धूप स्टिक लावाव्या. प्रत्येकाचा प्रश्न आहे. कोण बांबूलेस अगरबत्ती लावू शकतो. प्रत्येक मंदिरामध्ये तुम्ही गेलात, कित्येक मंदिरामध्ये गेलात तरी तुम्हाला बांबूच्या अगरबत्त्या लावतात, तिथे काही प्रश्न येत नाही. असं काही नाही, प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाव आहे. बांबूची अगरबत्ती पण लावू शकता, कोण ते मान्य नाही करत, ठीक आहे. त्यांच्यासाठी आपल्याकडे धूप स्टिक आहेत. तुम्हाला जे काय पाहिजे ते आपल्याकडे मिळणार आहे. त्यामुळे असं नाही आहे की बांबूची अगरबत्ती लावण्यामुळे काही होतं. अगरबत्ती लावण्याचं कारण मुख्य उद्दिष्ट असं असतं की आपल्याला घरात गेल्यानंतर किंवा देवपूजा करताना मन प्रसन्न होणं गरजेचं आहे. आपण अगरबत्ती बांबूची लावायची का स्टिक लावायची याच्यामध्ये अडकण्यापेक्षा देवाला काय आवडतं आणि तुम्हाला काय आवडतं, तुम्ही अगरबत्ती लावल्यानंतर तुमचं मन प्रसन्न झालं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण खास अगरबत्त्या आणलेल्या आहेत. जसं की आता औदुंबर स्पेशल आपली अगरबत्ती चांगलीच चाललेली आहे. त्याच्याबरोबर पंढरपूरच्या आपल्या ज्या अगरबत्त्या आहेत त्यांना पण अगदी तुम्ही अप्रतिम असा प्रतिसाद दिलेला आहे. जसं की ही पंढरपूरची अगरबत्ती आहे. याच्यामध्ये आपण 5 प्रकार आणले होते. पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट आणि वृंदावन अशा 5 अगरबत्त्या ह्या आता एकदम रनिंग आहेत. त्याच्याबरोबर गोल्ड सँडल जी गिरनार अगरबत्ती आहे ती पण आपल्याला जो गिरनारला सुगंध जाणवतो तसा सुगंध जाणवणार, त्यासाठी पण अप्रतिम आहे. तसंच आपल्या धूपस्टिक महत्त्वाच्या आहेत, त्या पण आपण चांगल्या आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ही दुर्मिळ अशी खसचा सुगंध आहे. त्याच्याबरोबर लव्हेंडर आहे, शुद्ध चंदन आहे. त्याच्याबरोबर गीर गाईच्या शेणीपासून म्हणजे त्याच्यामध्ये पंचगव्य, जसं की हा धूप आहे. आता आपण मुंबईमध्ये कोळसा तसा जास्त मिळत नाही, मग त्याला धुपारत लागते. मग धुपारत केल्यानंतर कोळसा पेटवायचा, मग त्याच्यावर धूप टाकायचा. त्याच्यापेक्षा हे आपण असं डायरेक्ट गीर गाईच्या शेणीमध्ये बनवलेलं, त्याच्यामध्ये पंचगव्य आहे, तसंच गुगळ, त्याच्याबरोबर लोबान, कापूर असं मिश्रित, जे पंचगव्य मिश्रित असं हा धूप आहे. त्याच्यात आपण ह्या स्टिक पण बनवलेल्या आहेत. ह्या तुम्हाला स्टिक पण अशा बघू शकता, त्या पण तुम्ही लावू शकता. त्याच्याबरोबर आपल्याकडे रेग्युलरमध्ये चालणाऱ्या अशा 5-6 प्रकारचे वेगवेगळे सुगंध आहेत. त्याच्यात गुलाब, मोगरा, चंदन, चाफा, केवडा असे वेगवेगळे, आणि त्या फक्त 50 रुपयामध्ये रेग्युलर वापरासाठी. तसंच हे स्पेशलवाली बेला, जे हिमाचल प्रदेशमध्ये वगैरे हे फुल येतं, बेला की बहार आई वगैरे म्हणतात ना, त्या फुलाचं हे सुगंध आहे बेलाचा. तसेच आता आपण हे नवीन मोदक आणलेत बघा. आता गणपतीसाठी खास हे बनवलेले आहेत. गिरगाईच्या शेणामध्ये मिश्रित पंचगव्य मिश्रित मोदक सुंदर असे, ते पण आपण मिळेल. तसंच हे हवन सामुग्री आहे बघा. हे आपण जो संध्याकाळी सकाळी जे हवन करतो त्यासाठी हे हवन पात्रामध्ये आपण जेव्हा कोळशावर थोडं किंवा धुपावर टाकायचं, घरात मंगलमय आणि प्रसन्न वातावरण करण्यासाठी होम हवन साहित्य, हवन सामग्री असं हे पण आहे. त्याच्याबरोबर हे एक पेरू देशामधला स्पेशल आयटम आहे. फक्त पेरू देशामध्ये हे लाकूड मिळतं, त्याला पालो सांतू म्हणतात. हे असं एक दुर्मिळ असं वनस्पती म्हणजे लाकूडच आहे. हे थोडं आपण आपल्या घरामध्ये पेटवायचं आणि घरामध्ये संपूर्ण फिरवायचं. त्यामुळे घरामध्ये कसं आहे, तुमच्या वातावरण शुद्धी आणि कायम पॉझिटिव्ह राहण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं असं हे लाकूड आहे. सुगंध पण वेगळा आहे आणि हे थोडा वेळ जाळायचं ते ॲटोमॅटिक बंद होतं. असं एक 5-15 दिवस हे चालतं. हे पण पालो सांतो आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे.
त्याच्याबरोबर आपल्याकडे शुद्ध भीमसेन कापूर. आता गणपतीसाठी लोक कापूर शोधतात, कापूर आणि धूप. कापुराबरोबरच धूप, महत्वाचा धूप आहे. आपण गणपतीसाठी आपल्याला भरपूर धूप लागतो, तर आपल्याकडे प्युअर एकदम गोल्डन वाला मोहरा धूप आहे, तो पण तुम्ही गणपतीसाठी यूज करू शकता. त्याच्याबरोबर हे आता कोळसा मिळत नाही, तर कोळशाचा पर्याय मॅजिक कॉईल म्हणतात त्याला, हे पण याच्यावर पण आपण धूप करू शकता. तसंच भीमसेन कापूर झालं. त्याच्याबरोबर हा लोबान प्युअर जो आपण रस्त्यावर फिरवतात ना, त्याच्यापैकीच हा लोबान आहे. पावडर करायची आणि आपल्या घरामध्ये एकदम वातावरण शुद्ध करण्यासाठी एक नंबर असा लोबान. नमस्कार मॅडम, तुम्ही आमच्या दुकानात व्हिडिओ पाहून आलात, तर काय सांगाल? आधी पहिलं तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे भारती दत्ताराम दळवी. हा, आणि आजपर्यंत मी खूप दुकानांमध्ये असं जाऊन सामान घेतलं वगैरे सगळं काही केलं, पण गुरुकृपा ग्रंथ भंडार जे गणेश गल्लीमध्ये स्थित असलेल्या दुकानात व्हिडिओ पाहून आले व घराकरता आवश्यक असलेल्या सर्वच वस्तू ज्या मला 10-15 वर्षापासून पाहिजे होत्या, त्या या दुकानात एकाच ठिकाणी मिळाल्या. व ज्याप्रमाणे सर्व सहाय्यकांनी ज्याप्रमाणे मला वागणूक मिळाली, त्याच्याकरता मी आपली फारच कृतज्ञता व्यक्त करते. व आपण जे सगळे जे लोक आले त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स वगैरे सॉल्व्ह करता इमिडिएटली. कोणाला पर्सनल असेल, कोणाला वास्तूला प्रॉब्लेम असेल, काही असेल, तर ते त्या बाबतीतही इथे शंका निरसन केले जाईल. व दुकानात आपल्याला कुठलंही धार्मिक जे पुस्तक पाहिजे ते देखील उपलब्ध करून देतात. तर मी आपली फार काय म्हणतात, मी आपल्याला मनपूर्वक लोकांसाठी काय संदेश धन्यवाद देते. लोकांसाठी हे सांगेल की तुम्ही आवर्जून या दुकानाला भेट द्या व आपल्याला जे काही कठीण प्रसंग असतील का किंवा जे काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील त्याच्यातून तुम्हाला मार्ग नक्कीच या दुकानात आल्यावर मिळेल. ही स्वामींची इच्छा आहे. एवढं नाही. या सर्व आता गणपती जवळ आल्यामुळे आपण आपल्याकडे ज्या चांगल्या चांगल्या अगरबत्ती आहेत त्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. जर तुम्हाला हव्या असतील तर नक्कीच आमचा जो खाली व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावर फक्त व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुमची काय असेल ती ऑर्डर मेसेजमध्ये पाठवून द्या. आम्ही त्याचं उत्तर देऊन किती पैसे होतात ते सांगून तुम्हाला स्पीड पोस्टने घरपोच पाठवू शकतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुम्हाला काय नवीन कल्पना असतील त्यासाठी आम्हाला खाली कमेंटमध्ये सांगू शकता की अजून काय याच्यामध्ये बदल करायला पाहिजे आणि कसे व्हिडिओ वाटले ते नक्कीच सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.